मुलाला थोडासा चहा दिला तर काय होतं, असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. पण हीच छोटी सवय मुलांच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. कारण चहामध्ये असलेलं कॅफीन आणि टॅनिन मुलांच्या शरीरावर परिणाम करू शकतात. चहामध्ये असलेल्या टॅनिनमुळे शरीरात लोहाचं शोषण कमी होऊ शकतं. लोह हे मुलांच्या वाढीसाठी आणि रक्ताच्या निर्मितीसाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे मुलांना वारंवार चहा देणं टाळणं चांगलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅफीन. मुलांचं शरीर कॅफीनला मोठ्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देऊ शकतं. त्यामुळे चहा घेतल्यानंतर काही मुलांना अस्वस्थपणा, चंचलपणा किंवा झोपेचा त्रास जाणवू शकतो. याशिवाय चहामुळे मुलांची भूक कमी होऊ शकते. पोट भरल्यासारखं वाटल्याने मुलं दूध, फळं, भाज्या आणि इतर पौष्टिक पदार्थ कमी खाऊ शकतात. परिणामी त्यांच्या आहारातील पोषणावर परिणाम होऊ शकतो. आणखी एक गोष्ट म्हणजे चहाची सवय लहान वयातच लागण्याची शक्यता. त्यामुळे एक दोन घोट काही होत नाही. म्हणून वारंवार चहा देण्यापेक्षा मुलांना सुरुवातीपासूनच पौष्टिक पर्यायांची सवय लावणं योग्य ठरतं. म्हणूनच घरात चहा घेताना मुलांनीही मागितला तर त्यांना चहा देण्याऐवजी पाणी, दूध किंवा वयानुसार योग्य पौष्टिक पेय देण्याला प्राधान्य द्या. तुमच्या घरातही मुलांना चहा घेण्याची सवय आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही माहिती इतर पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.